नमस्कार, मी सीमाज किचनमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. मित्रांनो, तुम्ही पाहताय ना, तुम्हाला काय वाटले हा केक आहे? हा केक नाही आहे, या आळूच्या वड्या आहेत. अगदी क्रिस्पी आणि क्रंची होणाऱ्या आळूच्या वड्या. तुम्ही म्हणाल ह्या आळूच्या वड्या आहात? ओ हो, ह्या आळूच्या वड्याच आहेत. अगदी दिसायला तर छान सुंदर आहेतच, शिवाय थोड्याशा वेगळ्या. चला तर मग या क्रिस्पी आळू वड्या आपल्याला कशा बनवायच्या त्या पाहूया. कारण बऱ्याच जणांना प्रश्न पडलेला असतो की मोठी पानं असल्यावर आपण ते पीठ कसं लावायचं, काय करायचं. बघा, या आळूच्या वड्यांना लेयर्स किती छान आलेले आहेत, अगदी क्रिस्पी होतात. मी तोडूनसुद्धा दाखवते, किती मस्त झालेत ना. तुम्ही या आळूच्या वड्या 2 प्रकारात खाऊ शकता, तळूनसुद्धा आणि बॉईल केल्यावर अशीच फक्त त्याच्यावर हिंग मोहरीची फोडणी देऊनसुद्धा. चला तर मग आता याची आपण रेसिपी पाहूया. इथे मी ही आळूची पानं घेतलेत. तुम्ही पहा किती मोठी आळूची पानं आहेत ना. हो, ही आळूची पानं आपण अगदी आयडिया करायची यासाठी इथे या आळूची पानं आपण असे प्रकारे फोल्ड करायचे आहेत. आणि मोठी पानं असले की याची देठंसुद्धा खूप मोठी असतात, त्यामुळे सुरीच्या साहाय्याने सुरुवातीला ही सर्व देठं वरून काढून घ्यायची आहेत. आळूची पानं मी स्वच्छ धुवून घेतलेली आहेत. अशा पद्धतीने आपण रोल भरून घ्यायचा आहे. आता हे पहा, आपण घडी तर करून घेतलेली आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला बारीक आळूची पाने ही चिरून घ्यायची आहेत. अगदी सुटसुटीत आळूची पाने आपल्याला तयार होतील अशा पद्धतीने इथे आपण आळूची पाने चिरून घेत आहोत. इथे आपण एका बाउलमध्ये ही आळूची पाने काढून घेतलेली आहेत. मस्त कापली गेलेली आहेत, अगदी बारीक एकसारखी अशी आपण कापून घेतलेली आहेत. आता आपल्याला याला थोडा वेळ वेगळ्या पद्धतीने आपण करत असल्यामुळे इथे सुरुवातीला आपण चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे. तसेच यामध्ये 1 टीस्पून इथे काश्मीरी मिरची पूड घालून घेतलेली आहे. मिरची पूड ही फक्त कलर, आपल्या वड्यांना कलर येण्यासाठी घातलेली आहे. आणि 1 टीस्पून हळद पावडर घातलेली आहे. हे संपूर्ण या पानांना लागेल असं मिक्स करून घ्यायचं आहे आणि 10 मिनिट आपल्याला याला असंच सोडून द्यायचं आहे. जसं की आपण खेकडा भजी बनवत असताना जसं कांद्याला आपण हे मीठ आणि हळद वगैरे लावून ठेवतो, आपोआप पाणी सुटतं, त्याचप्रमाणे या पानांनासुद्धा आपण लावून घेतलेलं आहे. तुम्ही पाहालच थोड्या वेळात हे अगदी मऊ पडलेलं असेल आणि याला पाणी सुटलेलं असेल. पहा, याला पाणी सुटलेलं आहे आणि यामध्येच आता आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे. इथे मी 2 टेबलस्पून अद्रक लसूण पेस्ट, 1 टीस्पून इथे मी भाजलेले शेंगदाण्याचे कूट घातलेले आहे. अर्धा टीस्पून इथे मी हिंग घालून घेतलेला आहे. तसेच इथे मी 1 टीस्पून धने जिरे पूड घालून घेते आहे. त्याचबरोबर याच्यामध्ये आपल्याला घालायचे आहे इथे मी 2 टेबलस्पून राईस आटा घातलेला आहे, तांदळाचे पीठ. त्याचबरोबर इथे मी 1 कप बेसन घेतलेलं आहे. बेसन पटकन आपल्याला घालायचे नाही आहे, मी इथे अर्धा आटा घालून घेतलेला आहे. त्याचबरोबर यामध्ये 1 टेबलस्पून इथे मी गूळ पावडर वापरलेली आहे. 2 टेबलस्पून इथे मी चिंचेचा कोळ केलेला होता, तो घालून घेतलेला आहे. आणि पीठ हळूवार आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे. आपण अंदाजाने याच्यामध्ये अजून जे बेसन लागणार आहे ते मिक्स करायचं आहे. पहा, पीठ अजून ओलसर वाटते आहे. चमच्यापेक्षा आपण हातानेच बळून घेऊया, म्हणजे आपल्याला अंदाज येईल. अजून मला इथे पिठाची गरज आहे, थोडंसं अजून ओलसरच आहे, कारण आपल्याला याचे जे पाणी सुटलेले आहे त्याच्यामध्येच आपल्याला हे बेसन जितके मावेल तितके आपल्याला घालायचं आहे. आता मला वाटतं आहे मी 1 कप जे बेसन घेतलं होतं ते पूर्णपणे याच्यामध्ये गेलेलं आहे. पूर्ण आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे बेसन. मी याच्यामध्ये कोणत्याही प्रकारचा सोडा वगैरे वापरणार नाही. तरीसुद्धा तुम्ही वड्या तळल्यानंतर पाहू शकता, खूपच क्रिस्पी होतात. कारण आपण राईस आटा पण घातलेला आहे. त्याचबरोबर अजून त्याला क्रिस्पीपणा येण्यासाठी इथे मी शेंगदाण्याचा कूटसुद्धा वापरलेला आहे. आता हा गोळा आपला तयार झालेला आहे मळून. मी काय करणार आहे,
तुम्हाला सुरुवातीला पाहिलेच आहे तुम्ही, मी जे केकचे टीन होते त्या टीनमध्येच मी या वड्या अशा प्रेस करून म्हणजे थापून घेणार आहे त्याच्यामध्ये. याला मी आधीच तेल लावून घेतलेलं आहे. आता आपण हे जे मळलेलं वडीचं पीठ आहे ते याच्यामध्ये घालून अगदी एकसारखं थापून घेऊया. इथे मी केकचा टीन वापरलेला आहे. मला चौकोनी आकारात थोडंसं वड्यांचा द्यायचा होता आकार, त्यामुळे इथे मी केकचा टीन वापरला आहे. तिथे तुम्ही कुकरचा डब्बा वापरू शकता, ताट वापरू शकता, काही तुमच्या जमेल तसं तुम्ही इथे वापर करू शकता ताटाचं वगैरे. आता अशा पद्धतीने मी इथे हे पूर्ण पीठ बसवून घेतलेलं आहे. या वड्या छान दिसण्यासाठी आता आपण याच्यावरती थोडंसं तीळ पसरवून घेऊया, कारण तळल्यानंतर वड्या खूप सुंदर दिसतात, म्हणून हे तीळ घालून घेऊया. आता हा डब्बा मी कुकरमध्ये ठेवणार आहे. याच्यात मी आधीच चिंचेचा कूळ बनवला होता, त्याची मी चिंच राहिलेली थोडी टाकली कारण कुकर खराब होऊ नये. याच्या मी 4 शिट्या करून घेतलेत. आपला वड्यांचा ज्या वड्या उकडून तयार झालेत. आता आपण ह्या वड्या काढून घेऊया. मस्त थंड झाल्यावर काढून घेतलेला आहे. लगेच गरम काढायचं नाही आहे, कारण वड्या कापताना मग त्या तुटू शकतात. मस्त तुम्हाला हव्या त्या आकारात तुम्ही या वड्या कट करून घेऊ शकता. मी तेल तापवण्यास ठेवलेच आहे. आता आपण वड्या तळून घेऊया. या वड्या तळताना सुरुवातीला काय करायचे, तेल तापवून घ्यायचं आहे आणि मध्यम आचेवर आपल्याला या वड्या तळून घ्यायच्या आहेत. जेवढ्या तुम्ही मध्यम आचेवर या वड्या तळाल तेवढ्या या वड्या क्रिस्पी होतात. त्याचबरोबर जर तुम्हाला तळून खायच्या नसतील वड्या, तर तुम्ही पॅनमध्ये तेल घेऊन तेलामध्ये 1 टीस्पून मोहरी घालून त्याच्यामध्ये थोडासा हिंग घालून या वड्या परतवून घ्यायच्या आहेत. याच्यामध्येच थोडासा कढीपत्ता जरी टाकलात तरीसुद्धा कढीपत्त्याचा स्वाद या वड्यांवरती खूप छान लागतो. त्याचबरोबर याच्यावरती थोडेसे तीळ पसरवायचे आहेत तुम्हाला आणि वरून ओला खोबऱ्याचा किस पसरवला की या वड्या तुम्हाला बॉईल कशा वड्या मार्केटमध्ये मिळतात त्या पद्धतीनं वड्या तयार होतात. तुम्ही दोन्ही पद्धतीने या अशा वड्या तयार करू शकता. त्याचबरोबर माझी आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली त्याबद्दल मला कमेंट नक्की करा. त्याचबरोबर रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब देखील करा. आपण पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत स्वस्थ खा, मस्त रहा, नेहमीच आनंदी रहा. तुम्ही माझी रेसिपी वेळात वेळ काढून पाहिल्याबद्दल तुमचे मनापासून आभार. झटपट होणारी रेसिपी आहे, तुम्हीसुद्धा करून पहा. अगदी क्रिस्पी होतात. तुम्ही लेअर पाहू शकता, खूपच छान होतात. भेटूया नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.